नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023चा निकाल लागायला इथे सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि गट क व गट ड संवर्गाअंतर्गत जेवढे पण पद आहेत त्यांचा निकाल जो आहे हळूहळू वेबसाईटवरती इथे लागत आहे। जर तुम्ही आतापर्यंत निकाल जर बघितला नसेल तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती येऊन तुम्ही तो बघू शकता। तर पहा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा सध्याची मिळत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात जे आहे ती माहिती घेणार आहोत की नेमकी अपडेट काय आहे। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु बघा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण त्यावरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट देत असतो। तसेच बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीची क्षणाक्षणाची अपडेट जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत राहणार। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे आहे एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक ते जारी करण्यात आलेलं आहे गुणवत्ता यादी व निवड यादी संदर्भात। तर बघा, यांनी येथे काय म्हटलेलं आहे तर बघा, ऑनलाईन परीक्षेअंती मे TCS आयोन यांनी जे आहे गट क संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये जे आहे आतापर्यंत यांनी जेवढ्या पण पदांचा बघा ते निकाल लागलेला आहे त्या सर्व ते पद इथे दिलेले आहेत। व ही जी एक्झाम आहे ही TCS आणि TCS कडून घेण्यात आलेली आहे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि त्या अंतर्गत जे आहे यांनी इथे हे जेवढे पण पदांचे निकाल जारी केलेले आहेत ते पद बघा इथे दिलेले आहेत। तर त्यामध्ये येतात आहार तज्ञाचा बघा इथे रिझल्ट लागलेला आहे, त्यानंतर कनिष्ठ आणि त्यानंतर बघा मोल्ड रूम तंत्रज्ञाचा इथे निकाल लागलेला आहे, त्यानंतर नळ कारागीर, त्यानंतर बघा वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक व हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल आणि ग्रंथपाल एवढ्या पदांचा बघा 10 पदांचा बघा इथे निकाल लागलेला आहे मित्रांनो। हे महत्त्वाची अपडेट सोबतच बघा तुम्ही ते बघू शकता की यांनी आणखी याबद्दल एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ते म्हणजे अशी की बघा, प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी 1:2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्त व अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवारांचा विचार घेण्यात येईल। तर पहा मित्रांनो, यांनी जे निवड यादी व प्रतीक्षा यादी बघा इथे लावलेली आहे, त्यामध्ये बघा 1:2 याप्रमाणे जे आहे उमेदवार तिथे बोलवण्यात येतील। आणि सोबतच बघा, या अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमध्ये नमूद मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणांचे किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात आलेला आहे। म्हणजे कमीत कमी जे आहे इथे 45% गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा इथे विचार इथे करण्यात आलेला आहे। त्यासोबतच बघा, अंतिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर बघा, कागदपत्र पडताळणी संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट बघा येथे यांनी दिलेली आहे की वेळापत्रक जे लवकरच संकेतस्थळावर इथे प्रसिद्ध इथे होणार आहे। तर बघा, अशा प्रकारे जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही महत्त्वाची अपडेट बघा आपल्याला इथे मिळत होती मित्रांनो। आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये जे मुद्दे नमूद केलेले आहेत, जर तुम्ही प्रतीक्षा यादी व निवड यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक तुमच्यासाठी जाणून घेणं इथे गरजेचं आहे। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।